Welcome student to our YouTube channel Vivekananda Coaching Classes. Today we are learning a topic of ninth standard semi-English medium. Topic is current electricity, which is third topic of our syllabus. In previous lecture we have seen so many points, but we are starting this lecture with resistance and resistivity of a conductor. What is resistance? Is we will going to learn resistance and resistivity of a conductor. As we understand in simple manner, look on the board. There is two conductors. There are two conductors. Okay. आता आपण आधी मराठीमध्ये समजावून घेऊ नेमकं काय आपल्याला अभ्यासायचं आहे. तर रोधकता हा घटक आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे. सो वी assumed that there are two conductors and diagram 3.4 shows us this diagram also. You can watch there or you can watch on board also. Okay. So ज्यावेळी आपला जो काही कंडक्शन करणारा किंवा जो काही मेटल आपण वापरलेला आहे तो मेटल जो आहे तो कंडक्टर आहे. त्या कंडक्टर मध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत, खूप सारे ॲटम्स आहेत. हे ॲटम ज्यावेळी काय असतात, कोणत्याही प्रकारचं पोटेन्शियल डिफरन्स नसतं, त्यावेळी रॅन्डम मोशन मध्ये कुठेही जात असतात, कसेही जात असतात, कुठेही जात असतात, कसेही कुठेही जात असतात. त्यावेळी त्यांच्यात कोणत्याही प्रकारचं पोटेन्शियल डिफरन्स कॅरी केलेलं नसतं. पण ज्यावेळी त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स येतो, ज्यावेळी त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स येतं त्यावेळी ते लाईन अप होतात आणि प्लस कडून मायनस कडे त्यांचा प्रवाह सुरू होतो. प्लस कडून मायनस कडे त्यांचा प्रवाह सुरू होतो. इन द कोर्स ऑफ दिस मूवमेंट दे गेट हिंड्रन्स और हर्डल्स ऑफ आयन्स of atoms or other atoms. Electron get retreated. तर ज्यावेळी हे प्रवास करत असतात, ज्यावेळी यांच्यामध्ये मूवमेंट होत असते, त्यावेळी हे इतर आयनांवर, इतर अणूंवर आदळतात, ज्याच्यामुळं यांना अडथळा निर्माण होतो. नाही का, रस्त्यामध्ये जसे स्पीड ब्रेकर असतात बघा, तसंच प्रक्रिया इथं होते. मग काही धातूंमध्ये खूप आयन आहेत, काही धातूंमध्ये रेजिस्टन्स निर्माण करण्याची क्षमता खूप आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. बघूया पुस्तकात काय सांगायचं. As shown in figure number 3.4, there are a large number of free electrons in a conductor. They are continuously in random motion. When a potential difference is applied between the two ends of the conductor, this electron starts moving from the end at lower potential to the end at higher potential. This directional motion of the electrons causes the flow of current. Moving electrons strike the atoms and ions which lie along their path. Such collision cause hindrance. या collisionला आपण काय म्हणतो? Hindrance. To the flow of electrons and oppose the current. This hindrance is called the resistance of the conductor. आणि ह्याच hindranceला आपण काय म्हणतो? Resistance. ओके. आणि ह्याच प्रिन्सिपलवर आधारित रेजिस्टन्स हा कंपोनंट आपल्या ईच अँड एव्हरी सर्किट मध्ये यूज केला जातो. त्यानंतर रेजिस्टिव्हिटीची व्याख्या दिली आहे, सगळ्यांनी पाठ करायची आहे. ओके. सो रेजिस्टिव्हिटी ॲट अ गिवन टेम्परेचर द रेजिस्टन्स आर ऑफ अ कंडक्टर डिपेंड्स अपॉन इट्स लेंथ एल, area of cross section A and the material it is made of.
तर हा कशावर अवलंबून असतो, तर लेंथ कशावर असतो अवलंबून, ही जी काही लेंथ आहे त्याची एल, आपला जो मेटल आहे त्याची लेंथ, त्यानंतर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया, लेंथ आणि ते मटेरियल कोणतं आहे याच्यावर त्याची रेजिस्टन्स अवलंबून असतो, रेजिस्टिव्हिटी अवलंबून असते. इफ द रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर इज आर, जर एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्स आर असेलच, आर असेल तर आर अल्फा एल असतो, म्हणजे लेंथ जेवढी असेल तेवढाच काय असतो रेजिस्टन्स असतो. पण एल जो आहे तो मात्र फक्त एल नाही आहे, तो काय आहे ए पण आहे आणि एल पण आहे, म्हणजे त्याचं काटछेदी क्षेत्रफळ आहे, क्रॉस सेक्शनल एरिया पण आहे आणि लेंथ पण आहे. म्हणून त्याला आपल्याला असं लिहावं लागेल आर अल्फा 1/L, 1/L. पण 1 जो आहे तो कोण आहे, एल आहे आणि क्रॉस सेक्शनल एरिया आहे, म्हणून त्याला आपल्याला असं लिहावं लागेल R इज इक्वल टू L/A. मग जर आपण कॉन्स्टंट प्रपोर्शनॅलिटीचा वापर इथं केला, रोचा, रो तुम्हाला नव्यानं माहिती होईल, तो P सारखा दिसत असला तरी त्याला आपण रो म्हणतो. R इज इक्वल टू रो L/A, L/A. हा काय झाला रेजिस्टिव्हिटीचा घटक झाला की ज्याच्यामुळं अशा पद्धतीने रेजिस्टिव्हिटी लिहिली जाते. मग काही गणितांमध्ये A/L लिहिलं जातं, काही ठिकाणी L/A लिहिलं जातं. गणिताच्या गरजेनुसार त्याला वापरलं जातं. Rho is the constant proportionality and is called the resistivity of the material. The unit of resistivity is in SI units is ohm meter. What is the unit? Ohm meter. What is a ohm meter? Resistivity is a specific property of a material and different materials have different resistivity. Different material ची different resistivity असते, different material ची different resistivity असते. ठीक आहे. सो पुढचा आहे इलेक्ट्रिक सर्किट. So let we see electric circuit. What is circuit? Circuit is a continuous path of electricity. In this path, various components are joined. When we draw this, we say it layout or circuit diagram. Layout or circuit diagram. This circuit diagram help us how those components are joined. तर आपण बऱ्याच वेळा सर्किट डायग्राम काढतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आपल्याला साइन्स दाखवाव्या लागतात, वेगवेगळ्या इक्विपमेंट्स दाखवावे लागतात. त्यासाठी काही साइन्स आहेत त्या आपण नेक्स्ट पेजवर पाहणार आहोत, काय त्या साइन्स आहेत. पण आता मात्र आपण काय पाहतोय, सर्किट, इलेक्ट्रिक सर्किट. तर हा कंटिन्युअस पाथ आहे. बघूया काय आहे. अ कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट through conducting wires connected to the ends of a cell and other resistance is called as an electric circuit. A circuit is depicted by a figure. This figure shows how different components are to be connected in the circuit. By using special symbols for each of the components, such a figure is called an electric circuit diagram. यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. ठीक आहे. मग इथं मी एक डायग्राम काढलेली आहे, त्याची माहिती घेऊया आपण. त्याच्या आधी हे पाहूया. इन सर्किट फिगर नंबर 3.5. इन फिगर 3.5 an ammeter is used to measure current and voltmeter measure to measure the potential difference between two ends and
a resistor as the voltmeter has a high resistance, only very small current flows through it. बघा आपण डिटेल मध्ये आता याला पाहू. बघा तर आपल्याकडं ही एक सर्किट डायग्राम आहे की ज्याच्यामध्ये आपण काय केलंय तर इथे एक सेल लावलेला आहे. हे काय इलेक्ट्रिक सेल आहे. त्याचा हा जे की मोठं त्याची रेष आहे त्याला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतो आणि छोटी रेष आहे त्याला निगेटिव्ह टर्मिनल. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. सोपं आहे, लक्षात ठेवा, आयुष्यभरासाठी महत्त्वाचं आहे. तर मोठी रेष आहे त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणायचं, छोटी रेष आहे त्याला निगेटिव्ह टर्मिनल म्हणायचं. त्यानंतर आपण हे जे की डायरेक्शन ऑफ करंट आहे हे दाखवायचं असतं. मग नेहमी डायरेक्शन जी आहे ती प्लस कडून मायनस कडेच दाखवायची, बिकॉज कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट इज प्लस टू मायनस. So you should show this direction. Okay. In the path of electricity, we have connected ammeter for measuring the current. Also, you should mention its terminals also. तर प्लस टर्मिनल मायनस टर्मिनल हा कशावरून ठरवायचा? तुमच्या सेलवरून ठरवायचा. ठीक आहे. त्याच्या वे मध्ये आपण एक रेजिस्टर लावलाय. मग रेजिस्टर म्हटल्यानंतर इथं आपल्याला व्होल्ट मोजायला लागतील, म्हणजे किती पोटेन्शियल डिफरन्स आहे. मग ते पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्ट मीटर लावलाय, त्याचेही तुम्हाला टर्मिनल मेन्शन करावे लागतील. समजा आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे की इथं बल्ब लावून ठीक आहे किती ग्लो मिळतोय बल्बला, याच्यावरून ठरेल की तुम्हाला कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी फ्लो होत आहे. तुम्ही कमी मेजरचा रेजिस्टन्स लावला तर तुम्हाला बल्ब ग्लो झालेला दिसेल, खूप हाय ग्लो मिळेल. पण जर जास्त कपॅसिटीचा तुम्ही रेजिस्टन्स लावला, रेजिस्टर काय केला तुम्ही जास्त कपॅसिटीचा लावला तर तुमचा बल्ब जो आहे तो डीम ग्लो होईल. त्याचा ग्लो काय असेल, अगदी डीम असेल. ओके. सो तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगितली आहे की तुम्हाला काय करायचं आहे, जे काही खाली दिलेले डायग्राम्स आहेत त्याच्यावरून तुम्हाला करंट फ्लो होतोय की नाही हे सांगायचं आहे. मग तुमचं सर्किट जर कंप्लीट असेल आणि जर तुमच्या सर्किटमध्ये काय नसेल, कोणताही काय नसेल दुर्वाहक, ज्याला तुम्ही इन्सुलेटर म्हणता, हा नसेल तर तुमचं सर्किट जे आहे ते पूर्ण होतं. अगदी सोपी ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही नंतर ती काय करायची आहे पाहायची आहे. सो त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे इलेक्ट्रिक सिम्बल्स किंवा सिम्बॉल फॉर कंपोनेंट्स ऑफ ॲन इलेक्ट्रिक सर्किट अँड देअर युजेस. सर्किटसाठी लागणारे जे काही कंपोनेंट्स आहेत आणि इलेक्ट्रिक सर्किट आहे हे तुम्हाला काय करायचं इथं सांगायचं आहे. ठीक आहे. सो आपण हे पाहूया की कशा प्रकारे हे सर्किट्स आहेत. चित्र मात्र तुम्हाला तुमच्या पुस्तकात पाहायचं आहे, मी फक्त इथं सिम्बॉल तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. ओके. फर्स्ट सिम्बॉल आहे तुमचा बॅटरीचा, इलेक्ट्रिक सेलचा. याचा यूज काय होतो, टू अप्लाय पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ कंडक्टर. कंडक्टरच्या दोन्ही एंडला पोटेन्शियल डिफरन्स कॅरी करायचं असेल किंवा विद्युतधारा प्रवाहित करायची असेल, करंट फ्लो करायचं असेल तर तुम्ही काय करता, सोर्स म्हणून इलेक्ट्रिक सेल वापरता. सोर्स म्हणून काय वापरता, इलेक्ट्रिक सेल वापरता. याचा मोठी जी रेष आहे त्याला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतो आणि छोटी आहे त्याला निगेटिव्ह टर्मिनल. समजा आपल्याला एकपेक्षा जास्त सेल्स वापरायचे आहेत, एकपेक्षा जास्त सेल वापरायचे आहेत, त्यावेळी काय करतो आपण, इथं हा पॉझिटिव्ह टर्मिनल फिक्स आहे, मग त्याच्या शेजारी छोटा टर्मिनल, मग परत मोठा टर्मिनल, परत छोटा, परत मोठा, मग छोटा. अशा प्रकारे तुम्ही काय करता, जास्त एकपेक्षा जास्त जर इलेक्ट्रिक सेल्स तुम्ही जोडलेले असतील तर ते तुम्ही अशा दाखवायचे. मग इथे किती सेल जोडलेले आहेत, तर हा एक सेल, हा दोन, हा तीन, म्हणजे इथं काय केले आहेत, 3 सेल्स जोडलेले आहेत. हाऊ मेनी सेल्स आर देयर, 3. यू कॅन अंडरस्टँड. त्यानंतर आहे की आता जी काही जास्त सेल्स आहेत
हे जास्त पोटेन्शियल डिफरन्स कॅरी करायचं असेल तर जास्त सेल्स लावले जातात. आता टॅब की और ओपन की, मग आता इथं जे काही बटन आहे असं तुम्ही त्याला म्हणता, पण इथं की असं त्याला नाव दिलं जातं. सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याला की म्हटलं जातं. तर त्याचा डायग्राम जी आहे ती अशी आहे पहा. ही आहे ओपन की. When you want to stop the flow of current flowing in a circuit by disconnecting two ends of a wire, मग तुम्ही एकतर त्या वायर डिस्कनेक्ट करू शकता किंवा त्या वायरला अशी कळ की जोडू शकता की ज्याच्यामधून तुम्हाला इझिली करंट जो आहे तो बंद चालू करता येईल. ही जी आहे ती ओपन की आहे, म्हणजेच आपला करंट जो आहे तो स्टॉप झालेला आहे. करंट काय झाला आहे? स्टॉप झालेला आहे. आता क्लोज्ड की जी आहे ती अशा प्रकारे ड्रॉ केली जाते. सेम डायग्राम आहे, फक्त त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक डॉट काढला जातो, भरीव डॉट, की ज्याच्यामुळे काय कळतं की ही कळ जी आहे, ही की जी आहे ती क्लोज्ड की आहे. याचा अर्थ असा आहे की याच्यातून फ्लो होतोय, करंट फ्लो होतोय, म्हणजेच करंट सुरू करण्यासाठी याचा वापर केला जातो. टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन सर्किट बाय कनेक्टिंग टू एंड्स ऑफ वायर्स. याच्यामुळे काय होतात, वायर्स दोन्ही कनेक्ट होतात. त्यानंतर येतात कनेक्टिंग कंडक्टिंग वायर्स, ज्या काय केल्या जातात अशा सरळ रेषांनी दाखवतात. मग आता डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी ही त्याच्यावर बाणानं दाखवली जाते. बाणानं काय दाखवली जाते, कोणत्या दिशेला करंट वाहतो. मग याचं काम आहे टू कनेक्ट व्हेरियस कंपोनेंट्स इन सर्किट अँड शो वायर्स. ओके, देन समजा एखादी वायर जी आहे ती ओव्हरलॅप होऊन जाते किंवा क्रॉसिंग वायर्स दाखवायचं असेल तर त्यासाठी काय केलं जातं, समजा ही वायर अशी आलेली आहे आणि या वायरला क्रॉस करून एखादी वायर जाते अशी आपल्याला दाखवायची असेल तर अशा पद्धतीनं ती दाखवली जाते. बघा याचा उपयोग काय सांगितलाय, टू शो वायर्स विच क्रॉस बट आर नॉट कनेक्टेड. ह्या क्रॉस करून जातात, कनेक्ट नाहीत केले जातात. समजा कनेक्टेड दाखवायचे असेल तर काय करायला लागणार, सरळ लावायला लागणार आणि इथं असं कनेक्ट दाखवता येईल. पण त्या कनेक्ट जर होत नसतील तर यांना अशा प्रकारे क्रॉस करून दाखवलं जातं. आता नेक्स्ट आहे बल्ब. नेक्स्ट काय आहे, बल्ब. मग बल्ब जो आहे तो अशा पद्धतीने दाखवला जातो बघा, एम एम. थोडंसं आपण चांगलं काढू. हा जो आहे हा ग्लो न करणारा बल्ब आहे. समजा ग्लो करणारा असेल तर त्याच्यावर अशा साइन दाखवले जातात. हा ग्लो न करणारा, हा ग्लो करणारा, हा ग्लो न करणारा आणि हा ग्लो करणारा. ठीक आहे, आता आपण पुढचं पाहू. पहिला ह्याचा यूज वाचू. टू टेस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, लाइटेड करंट इज फ्लोइंग, अनलाइटेड करंट इज नॉट फ्लोइंग. तुमच्या सर्किटमध्ये करंट आहे की नाही हे शोधण्यासाठी तुम्ही काय करता, बल्ब लावता. बल्ब तुम्ही लावता घरामध्ये. बघा तुम्ही बल्ब कशासाठी लावता, उजेड पडण्यासाठी. ठीक आहे, देन पुढचं आहे रेजिस्टन्स किंवा रेजिस्टर. रेजिस्टन्स किंवा रेजिस्टर. मग आता हा आपण आता मगाशी डायग्राम मध्ये पण पाहिलाय, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये सुद्धा याला पाहिलेलं आहे. मग हा कसा दाखवला जातो, तर हा अशा पद्धतीने दाखवला जातो. अशा पद्धतीने याला दाखवलं जातं. याला काय म्हणतो आपण, रेजिस्टर. याच्या खाली आर लिहितात किंवा नाही लिहितात, कधी लिहितात कधी नाही लिहितात. टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन सर्किट. सर्किट मधला जो काही करंट आहे, मग समजा इथं प्लस चार्ज आहे, इथं मायनस चार्ज आहे, हा कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं, याला वापरलं जातं. आणि सर्किट मध्ये त्याला अशा डायग्राम दाखवलं जातं. समजा चेंज होणारा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स कसा आहे, चेंज होणार आहे, त्यावेळी मात्र ह्याला वेगळ्या पद्धतीने ड्रॉ केलं जातं. त्यावेळी पहा अशा पद्धतीने याला ड्रॉ केलं जातं. त्याच्यावर एक एरो दाखवलं.
तर तो ॲरो काय सांगतो की हा चेंज होणारा रेजिस्टर आहे. रेजिस्टन्स याचा आपण चेंज करू शकतो, पण काही परमनंट रेजिस्टर्स असतात आणि काही असे रेजिस्टर्स असतात की ज्यांचा रेजिस्टन्स आपण चेंज करू शकतो. त्यानंतर आहे ॲमीटर, ज्याचा उपयोग आपण आपल्या सर्किटमध्ये असणारी जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ही मोजण्यासाठी एम्पियर मध्ये त्याचा वापर करतो. त्याला अशा चिन्हाने दर्शवलं जातं. त्यानंतरचा पुढचा आहे व्होल्टमीटर, ज्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स आपण मोजतो. जसे की अशा पद्धतीनं त्याला दाखवलं जातं. टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स इन सर्किट. आणि ॲमीटरचा वापर टू मेजर द करंट फ्लोइंग इन सर्किट. करंट मोजायचं असेल ॲमीटर वापरा. डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स मोजायचं असेल तर तुम्ही व्होल्टमीटर लावू शकता. तर इथं आपण थांबूया, राहिलेला भाग पुढच्या तासाला पाहू.